देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ मंदिरात प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। रात्री 12:30 वाजता देवस्थानचे सल्लागार आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली। त्यानंतर 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे। देशभरात शिवभक्त महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ मंदिरात दाखल होत आहेत। तर रात्रीपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। प्रभू नागनाथाच्या पिंडीला यावर्षी 500 आंब्यांची सुंदर आरास घालण्यात आली आहे आणि त्याची सुंदर अशी दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी या ठिकाणी पूजा केली आहे, त्याची ही दृश्य समोर येत आहे। अतिशय उत्कृष्ट हा शृंगार केलेला आहे। त्यानंतर रात्री 1 वाजता महाआरती होऊन मंदिर हे भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। हे जे केशरांबे संपूर्ण मंदिर गर्भगृह पिंड सुजलेले केशरांबे हे भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आलेले आहेत। आपल्या औंढा नागनाथ येथील प्रगतिशील शेतकरी श्री अनिलजी भाई देशमुख यांच्या शेतातून हे संपूर्ण केशरांबा येऊन भगवंताची शृंगार व सजावट करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गजानन माणी हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गजानन, काय सांगाल? आज सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसतोय। भाविक पहाटेपासूनच इथं गर्दी करताना दिसत आहेत। काय सांगाल, काय चित्र आहे सध्या? नक्कीच फराजी, आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील जे शिवमंदिर आहेत ती सजलेली आहेत आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग आहेत। औंढा नागनाथ त्या ठिकाणी सध्या बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते रात्री 12 वाजल्यापासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। बघू शकता की महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते आणि जगभरातील या ठिकाणी जे आहे ते शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असतात। रात्री 12 वाजता या ठिकाणी शासकीय महापूजा पार पडली आणि नंतर 2 वाजता मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। बघू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। रात्री जवळपास 2 वाजल्यापासून जे त्या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आपल्यासोबत काही पूजा त्याबद्दलची बातचीत करूया। आता मला सांगा, महाशिवरात्री मोठ्या संख्येने भाविक भक्त ठिकाणी दाखल झालेत, काय सांगाल? पार्वती पते हर हर महादेव, नागेश्वर भगवान की जय। महाराष्ट्रातील निश्चितच गजानन, 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 8वं ज्योतिर्लिंग आहे। नागेशम दारुकावने असं आपण म्हणतो। 12 ज्योतिर्लिंगाचं जे आद्य शंकराचार्यांनी जे स्तोत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये 8व्या स्थानावर येते नागेशम दारुकावने। झालेली कसं आज महाशिवरात्र, निश्चितच गजानन, आपण या ठिकाणची जी दृश्य आहेत ती आपल्याकडे येत आहेत आणि त्याचबरोबर भाविकांच्या भावना सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत। पुजारी सुद्धा आपल्याशी बोलत होते। याविषयीची अपडेट आपण दिवसभर तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।